चलो तो लेट्स एक्सप्लोर कोकण #कणकवली। माझी पहिली ट्रिप कोकणसाठी, सो was more excited to explore Konkan. And here is our train. Yay! Happy journey. नीट जावा आणि नीट येवा. तेव्हा कोकण आपलं जसा. And here our journey started to Konkan. भारी गणपतीची स्वारी आला धादिस मामाच्या घरी. मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी. दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवारी. And the next stop कणकवली. गाडी माझ्या कोकणचो रस्तो नागमोडी. कारी नयेवा बशी नयेवा नाही तर सुसाट आगीत गाडी. मुंबई पुण्याचे रस्ते सोडा. आणि हे पहिलं पाऊल आमच्या गावी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि हे आमचे मोठे बाबा जे मला सांगत होते की ते नारळ आमच्या पूर्वजांचे आहेत आणि त्यांची नावं काय आहेत. आणि आम्ही आता चाललोय आमच्या घराच्या बाहेर एक विहीर आहे यांची, तर आम्ही ती बघायला चाललेलो. आणि खरंच खूप भारी नेचर होतं, हे खूप चांगला व्ह्यू होता. आणि हे पाणी इतकं स्वच्छ आणि त्याचं टेस्ट वाव. आणि इथून गेल्यावर 5 मिनिटावरच होती ही नदी. काय भारी दिसत होती आणि याचं पाणी एकदम क्लीन. ॲट दी नेक्स्ट डे आम्ही पावना देवीच्या देवळात गेलो आणि हे आहे यांचं पावना देवीचं मंदिर. खूप छान होतं, खूप भारी वाटलं इकडे जाऊन. पीस वाटलं, ब्लेस वाटलं. आणि मग त्या काकांनी गाराणं घातलं आणि मग आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. चलो मामाच्या घरी. आणि मामाच्या घरी जाताना हे असं पाण्यातून जावं लागत होतं. वाव यार, काय भारी वाटत होतं हे सर्व. आणि हे आहे आमच्या मामाचं घर आणि ह्या आहेत आमच्या मावशी जे आमची वाट बघत होते. इकडे आल्यावर थोडीशी पेटपूजा केली आणि मग आम्ही परत निघालो तिकडच्या देवदर्शनासाठी. आणि इकडचा पण व्ह्यू वाव यार, हा व्ह्यू काय साथ सोडतच नव्हता. खरंच खूप भारी वाटत होतं हे सर्व. आणि हे आहे मामाकडचं दत्ताचं मंदिर. तिकडे आम्ही गेलो, दर्शन घेतलं आणि मग मामाने गाराणं घातलं आणि मग पुढच्या देवस्थानाकडे. इथे येऊन पूजा केली, पाया पडलो आणि मग त्या काकींनी पण गाराणं घातलं आणि मग परत आम्ही गेलो आमच्या मामाच्या घरी. आणि घरी गेली तर बघतो काय तर मावशी करत होती भाकऱ्या. ते बघूनच भारी वाटत होतं. मला काय भाकऱ्या येत नाही, पण फक्त एक फॅशनसाठी फोटोशूट केला. मग दुसऱ्या दिवशी मामाच्या घरच्या देवाकडे आम्ही पाया पडलो. मग आयाने गाराणं घातलं आणि मग आयासोबत पण एक फोटोशूट. मामीसोबत थोडी मस्ती केली आणि मग आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी, कोकण एक्सप्लोअर करायला. माझे अहो आहेत, त्यांनी हा ट्रिप प्लॅन केला होता कारण की आम्ही पहिल्यांदा कोकणात गेलो होतो. तर कोकणात काय काय आहे हे दाखवण्यासाठी ते आम्हाला घेऊन गेलेले. तर आता हे मी तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये सांगेन आम्ही कुठे कुठे फिरलो, काय काय फिरलो. स्टिल देन स्टे ट्यून.